नमस्कार। आज 11 मे 2025 आहे आणि कालच आपण एक व्हिडिओ बनवला होता की कशा पद्धतीचं काम अपूर्ण असताना देखील पूर्ण झाल्याचं दाखवून बिलं काढण्यात आलेली आहे। हे सुराळे गावाचे ठाकर वस्तीकडे जाणारा रस्ता आहे आणि आता वेगाने या ठिकाणी जे अपूर्ण काम होतं ते पूर्ण करण्यासाठी इथं मजूर लावून हे काम केलं जाते। एक मिनिट बोलू का तुमच्याशी? नाव काय तुमचं? दशरथ वाळ। ए भाऊ ऐक ना, आज काय तारीख आहे? 11 तारीख असेल। 11 काय मे ना? 11 मे 2025। बर, तुम्हाला इथं काम करायला कोणी सांगितलंय? आमचे कॉन्ट्रॅक्टर। नाव काय त्यांचं? शिंदे, राजेश वसंत शिंदे। हे काम पूर्ण झालंय कागदोपत्री 29 मार्च 2025 ला, माहिती आहे का? ते आम्हाला नाही माहित। आज काय तारीख आहे? 11/5/2025। ठीक आहे, धन्यवाद। तर हे बघा 29/3/2025 रोजी जे इथले शाखा अभियंता आहेत हजारे यांनी हे काम पूर्ण केल्याचं दाखवलेलं आहे आणि हे काम कशा पद्धतीचं अपूर्ण अवस्थेत आहे हे तुम्ही पहा। आणि आता कालच्या बातमीचा इम्पॅक्ट म्हणून आज रविवार आहे आणि आता ही लोक बोलवून वेगाने इथं काम करायच्या हालचाली इथं सुरू झालेल्या आहेत। हे पहा, खाली त्याने फाउंडेशन देखील केलेलं नाही आहे। PCC आहे ती कमी जाडीची आहे, त्याच्यावरचा राफ्ट देखील नाही आहे, ती PCCचाच एक थर याच्यामध्ये ओतलेला आहे आणि वेगाने काम चालू करायच्या हालचाली या ठिकाणी सुरू झालेल्या आहेत। आता हे जे काम आहे हे जवळपास 60 मीटरचं असेल, हे यांनी आधी केलं होतं आणि एकूण 200 मीटरचं काम पूर्ण झाल्याचं दाखवलेलं आहे। तर हे या ठिकाणी हे भरायचं काम चालू झालेलं आहे वेगाने, हे तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीचं चुकीचं काम या ठिकाणी होते। ठेकेदार फक्त काय पैसे कमवण्यासाठी येतात, पण ह्या अधिकारी हे कशा पद्धतीचे चुकीचे काम दाखवतात। भाऊ नमस्कार। नमस्ते। काय म्हणणे तुमचं याच्यावर? आमचं काहीच म्हणणं नाही। 2023-24चा निधी होता, तर आमचं लेबरांचं थोडंसं लग्न आणि एकाच्या घरामध्ये कोणतरी वारलं होतं, त्याच्यामुळे ते फक्त ते गावाला गेले होते। तर पुढचं 25 ते 30 मीटरचं काम बाकी राहिलं होतं, तर ते आम्ही आता युद्ध पातळीवर आम्ही 2-3 दिवसात संपून टाकणार आहे। बाकीचं काम आमचं वेळेत झालेलं आहे पूर्ण। बाकीचं काम कधी झाले पूर्ण? आमचं मार्चलाच झालेलं आहे काम पूर्ण। मार्चला झाले? हो। पुढचा फक्त एक 30-40 मीटरचा पीस राहिला आहे, तो पण आम्ही 2-3 दिवसात कंप्लीट करून देऊ। बरं, आता हा किती मीटरचा कंप्लीट केलं तुम्ही मार्च महिन्यात? मार्च महिन्यात जवळजवळ 160 मीटरपर्यंत कवर, 140-160 पर्यंत कवर झालेलं आहे। कुठे केलं दाखवा बरं। हे सगळे गटर झालेले बघा इकडे समोर। हे किती मीटर आहे? हे मला वाटतं 110 मीटर असेल। मग 90 मीटर बाकी आहे ना? पुढे ते 40 मीटरचा आज भरून होईल तिकडं। आपण पुढं काही कामच नाही ना तिथे म्हणजे केलं। 150 मीटर फायनल झालेले आहे आणि आता ही साईड पट्टीचं हे मुरुम टाकून फायनल करतो आपण। बरोबर आहे ना? थोडंसं लेबरच्या अडचणीमुळे राहिलं आणि ते मार्च एंडला निधी रिटर्न परत जातो म्हणून ते रिव्हील केलेले आहे। आपलं अजून आपलं कॉन्क्रीट बाकी आहे, रस्ता बाकी। बरोबर आहे। मग आता तारीख काय आज? बिल नाही आपला। आज तारीख काय आहे? तारीख 11 मला वाटतं मी आहे। 11 मे आहे आणि 29ला हजारे जे आहे शाखा अभियंता यांनी काम तुमचं कंप्लीट दाखवले। ऐका, 29ला जरी तारीख असेल तरी आम्हाला पेमेंट येताना उशीर आलेलं आहे। ठीक आहे, तुमचं काय म्हणणं आहे ते कशा पद्धतीचं? आता हे ठेकेदारांचं म्हणणं आहे का आम्ही हे काम आधी केले पूर्ण, मग जर मार्च महिन्यामध्ये मग हे काम तुम्ही जर पूर्ण केलं होतं तर मग हे आता माती का टाकतायत आणि इतकं खोटं का बोलतायत हा देखील प्रश्नचिन्ह आहे। आणि एकच मिनिट मी तुम्हाला उत्तर देतो। हे बघा, ही पडदीचं काम झाल्यानंतर ती पडदी ओली असेल, त्याला एक साधारणपणे 20-21 दिवसांचा पिरियड द्यावा लागतो क्युरिंगसाठी आणि त्याच्यानंतर मग त्याच्यावर लोड येऊन मातीचा, म्हणून त्याच्यावरती ती आता साईडची पट्टी आम्ही भरतोय सर, एवढाच विषय। मग तुम्ही तर म्हणताय मार्च महिन्यामध्ये पडदी, पण आता तेव्हा भरल्यानंतर पडदीला जर प्रॉब्लेम झाला सर तर मग ते आपल्याला अडचण होऊ शकते ना, म्हणून आपण थोडंसं साईडची पट्टी उशिरा भरली, एवढाच विषय त्याच्यामध्ये। मी 2 महिन्यांनी भरली काही? 2 महिन्यांनी नाही सर, 2 महिन्याचा काळ नाही। मग आता मार्च महिन्यात, आता मे ना? हा, मे आता मेचं 10 तारीख आहे, अजून 1-1.5 महिन्यात। मग 1.5 महिन्यानंतर तुम्ही केलं काम तर अजून ओलच आहे ना? नाही, रात्री पाऊस झाला। हे बघा, रात्री खूप पाऊस झाला इथं ह्या ठिकाणी आणि ह्या ठिकाणी पूर्ण पाणी गटारातून वाहिलेले। बरं ठीक आहे, तुमचं जे काही म्हणणं असेल ते द्या, आमचं काय याच्याबद्दल नाहीये। खाली तुम्ही राफ्टिंग केलंय का भाऊ? हो, राफ्ट केले। त्यांना आता कारागीर उभे आहेत तिथं, त्यांना वाटलंच विचारा। 4 इंच नाही, तुम्ही तर माझी अशी रिक्वेस्ट आहे तुम्हाला,
हे बघा, काम एकतर अपूर्ण असताना पूर्ण दाखवून ह्या संबंधित याला इंजिनियरने तुम्हाला बिल दिले किंवा काय केलंय तो एक वेगळा पार्टी. पण आता याच्यामध्ये राफ्ट केलंय का? समजा 4 इंच खाली, ऐका ना, 4 इंच तुमचं पीसीसी, वरती 6 इंचचा राफ्ट होता, तो दाखवा ना आम्हाला. फोटो दाखवू तुम्हाला मी? फोटो नका, इथं उकरून दाखवा ना. माझं काम कंप्लीट झालं ना, तुम्हाला मी फोन करतो, तुम्ही या, तुम्हाला मी खोदून दाखवतो, तुम्ही बघून घ्या. कंप्लीट झाल्यावर परत काय खोदायचं का? ती खोदणार ना तुम्हाला. आले माझं काय म्हणणं आहे, तुम्ही इथं राफ्ट केलाय की नाही केलाय? तुम्ही फोटो काढला असेल कुठल्या? माझ्याकडे जीपीएस चे फोटो आहेत राफ्ट केल्याचे, तुम्हाला ते मी दाखवू का? तुम्ही त्याच्यामध्ये दाखवा. अहो ऐका, तुम्ही मला व्हॉट्सअपला पाठवा ते फोटो. चालू, पण इथं या ठिकाणी आहे ना, तुमचं 10 इंचचं तरी थर पाहिजे ना कॉन्क्रीटचा. तुम्हाला माझा कारागीर, त्याला बोलू का? मी काहीच बोलत नाही, त्याला विचारा. विचारा मग, खोदा ना त्याला म्हणा टिकावानी. भाऊ खोदून दाखवतोस का? मग चल आपण वरती स्टार्टिंगला जाऊन बघू बरं, दूध का दूध, पाणी का पाणी. येऊ शकता का सर? त्यांचं इथं काम चालू आहे आणि प्रशासकीय अधिकारी आमचे ज्यावेळेस येतील त्यावेळेस मी त्यांना ते खोदून दाखवले. प्रशासकीय अधिकाऱ्याला दाखवल? नाही, त्यावेळेस मग टीम आणावं लागेल ना खोदायला, त्याचे कोर कटिंग सगळे माणसं घेऊन येतो. नाही, तिथं समोर आहे ना, तुम्ही नुकतंच काम चालू केलंय का नाही भाऊ? त्या ठिकाणी थोडं खोलून ना, म्हणजे तुमच्या कामाचे नुकसान पण नाही होणार. झालं ना संदीप भाई, ज्या दिवशी आमचे अधिकारी येणार असतील त्या दिवशी मी तुम्हाला सांगतो, तुम्ही पण या, मी तुम्हाला दाखवून देतो, काय अडचण नाही. तर तुम्ही दाखवून देणार का? दाखवून देणार. बर, ठीक आहे. तर अशा पद्धतीची हे ठेकेदारांनी उत्तर दिलेली आहेत. हे मार्च नंतर यांनी एक मुदत, समजा मुदतीच्या नंतर हे काम चालू केलेलं आहे आणि यांचं काम समजा पैसे रिटर्न जाऊ नये म्हणून संबंधित जे हजारे जे आहेत त्या हजारे इंजिनियर यांनी चुकीचं इथं MB लिहिलेले आहे आणि शासनाची फसवणूक केलेली आहे. तर ठेकेदार त्याच्या पद्धतीने उत्तर देणार, त्याला फक्त काही पैसे कमवायचे आहेत. हा, मला सगळ्यांना एवढंच सांगायचं, हे बघा, पहिल्या व्हिडिओमध्ये आपण ही मागची झालेली गटर दाखवली का? पहिल्या व्हिडिओमध्ये आपली मागची गटर आपण दाखवली का? नाही दाखवली. मग आता मला काय म्हणायचंय की पुढच्या बाजूला जे तुम्ही पीसीसी दाखवली, आमची पडदीचं थोडंसं जे मटेरियल शिल्लक राहिलं होतं भरताना, की ते वाया जायला नको, कुठे दुसरीकडे फेकायला नको म्हणून आम्ही पुढच्या बाजूला टाकलं होतं. त्या व्हिडिओमध्ये तुम्ही हे मागचं झाले, आमचं जवळजवळ 70 ते 75% काम आमचं फायनल झालेलं होतं. फक्त त्या कारागिरांच्या प्रॉब्लेममुळे एक 25% काम बाकी होतं, ते पण मी 3 ते 4 दिवसात चांगल्या पद्धतीने पूर्ण करून देतो. मग काम अपूर्ण आहे ना? हा, थोडंच बाकी आहे सर. बाकी स्टील उभं आहे, तुम्ही बघा ना, स्टील उभं आहे. ऐका ना, तुम्ही काय म्हणता, पीसीसी झाली, राफ्ट झाला, त्याच्यानंतर स्टील टाकून झालंय, फक्त पडदी भरायची राहील. राफ्ट कुठे दाखव ना? मग तुम्ही म्हणता तिथं समजा थर आला होता, तिथं उकरून दाखव ना. प्रशासकीय अधिकारी आल्यानंतर मी सगळं दाखवतो. कारागिरांना वाटलं विचारा, केलंय का नाही ते विचारून घ्या त्यांना. अहो, केले का नाही? ए बाबा, केलंय का? यांना नाही, हे खडीची माणसं आहेत त्यांना. मग कुणाला विचारायचं? सेंटरिंग वाले पुढे तिकडे बोलू का त्यांना? इकडं उकरून दाखव ना. इथं भाऊ दाखवतो ना मी, प्रशासकीय अधिकारी आल्यानंतर मला दाखवतो. मग कधी रविवारी काम करता तुम्ही? नाही, आता रविवारी म्हणजे आता सुट्टी घ्यायचं काय कारणच नाही. समजा इथं इंजिनियर आहे का? तुम्ही काम चालू केलं, इंजिनियर आहे का इथं? इंजिनियर नाही इथं. मग कसं काय तुम्ही करता? म्हणूनच तुम्ही कार्यक्रम करता ना. असं तसं नाही, त्यांना एकच काम नाही, फक्त राव हे एवढं एकच गटरचं काम नाही त्यांच्याकडे सर. हालय काम आहेत ना, म्हणूनच असं चाललंय ना. असं म्हणणार नाही ना की बाबा एकच काम. ठीक आहे ना, तुम्ही नाही दाखवत उकरून, तुम्ही तुमची बाजू दाखवताय ना. मी दाखवायला नाही. हा, ठीक आहे ना, मग मी बघतो ना माझ्या पद्धतीने काय आहे ते. ठीक आहे, कशाला वाद घालता तुम्ही? नाही, काम पूर्ण आहे, तुम्ही बेकायदेशीर काम करतायत. पूर्ण झालेलं काम परत तुम्ही करताय, हे नुकसान करताय प्रॉपर्टीची. नुकसान नाही. आता मला सांगा, रस्त्यावर मुरुम पाडणं हे पूर्ण झालंय ना मग भाऊ काम? काम पूर्ण झालंय ना? मला सांगा की ओली पडली म्हणजे आता ते लेबर जर भेटले त्यावेळेस आपण करून घेणार ना. काम पूर्ण झालंय का नाही झालं? झाले. मग तुम्ही इथं काय करताय? राहिलेलं किरकोळ काम ते करून घेतो. काम पूर्ण झालं, किरकोळ काम कसलं करता तुम्ही? आता मला सांगा, पडदीला मुरुम वाढायचं हे करावं लागणार ना. असं नाही केलं मी. मग इस्टिमेट तुमच्या इंजिनियर लिहिलंय का सगळं काम कम्प्लीट झालेलं आहे 29/3/2025 ला? भाऊ, मी तुम्हाला तेच सांगतो की आपलं काम 75% फायनल झालेले, 25% लेबरच्या अडचणीमुळे. मग सांगितलं ना तुम्ही, बोलाय पुरावा भेटला ना याच्यामध्ये, एवढा काय विषय? मी काम फायनल करून आता 2 दिवसात करा नाही 1 दिवस करा, पण तुम्ही काम पूर्ण झाले तरी तुम्ही कामाची वाट लावता इथं. असं नको ना की मग पैसे आलेत मग काम नाही करायचं, असं नाही करत. मग तुम्ही बातमी केली म्हणून तुमची माणसं आलेत ना. नाही, माझं रोज काम चालू आहे. रोज चालू आहे का? विचारा, किती दिवसापासून चालू आहे भाऊ? 4-5 दिवस झाले रोज चालू आहे काम सर. 4-5 दिवस ना? हो. मग एवढे दिवस काय केलं तुम्ही? एवढे दिवस काय केलं हा विषय नाही काय, मग पण सांगतो तुम्हाला माझं चालू आहे. ठीक आहे, धन्यवाद. नका, आपलं काय होईल, आपल्या दोघांमध्ये विनाकारण नको वाद. तुमच्याशी काहीच वाद नाही. मग तेच सांगतोय ना,
का कशा पद्धतीचं इथं चुकीचं काम. आता जो ठेकेदार आहे याच्यामध्ये तो जो राफ्ट आहे तो केलेलाच नाहीये आणि ठेकेदाराकडे आहेत काही राफ्ट केल्याचे फोटो वगैरे, पण ते निवडक ठिकाणी काढलेले आहे. तर आमचं म्हणणं काय आहे का ठेकेदारानं तुम्ही जर चांगलं काम केले तर इथं उकरून दाखवा. तर ठेकेदार ते उकरत नाही, अधिकारी आल्यावर उकरतो म्हणतोय. म्हणजे कशा पद्धतीचं हे झालेलं आहे हे तुम्ही बघू शकताय. का आता आपण पाहूया पुढं त्या ठिकाणी किती इंचचं आहे ते देखील आपण पाहूया. हे 4-5 दिवसापासून ही कामं चालू आहे. यांना कळालं कुणकुण लागली की यांनी सगळे डॉक्युमेंट काढलेले आहेत म्हणून हे वेगाने काम सुरू आहे. हे बघा आता 250 मीटरचं काम होतं आणि हे अशा पद्धतीचं केलेलं आहे. आता इथं तुम्ही पाहू शकता, इथं जर थोडं आपण उकरलं तर इथं सगळी माती आहे आणि हे हे 10 इंच तरी याचं हाईट पाहिजे, ही जाडी पाहिजे याची. खाली PCC करायचंय 4 इंचाचं, वर राफ्ट करायचंय. आणि असं असताना देखील या ठेकेदारांनी कशा पद्धतीची कामं. आता हे उकरत नाहीये, मला माझ्या हातामध्ये काही टिकाव नाहीये आणि मी जर इथं उकरलं तर परत उद्या हे जे आहेत इंजिनियर ते म्हणतील का तुम्ही आमच्या कामाची वाटोळं केलं, असं देखील आमच्या एलिगेशन होऊ शकतं. तर अशा पद्धतीची चुकीची कामं आहे आणि तो ठेकेदार कशी उत्तरं देत आहे ते देखील तुम्ही पाहिलेलं आहे. आणि हे सगळं 15% बिलोनी यांनी काम घेतलेलं आहे. जर 15% बिलोनी कामं घेणार असतील आणि याच्यामध्ये जर असा हे करणार असतील तर हे असे यातले लेअर खाऊनच टाकणार ना. खरं म्हणजे या ठिकाणी उकरून किती फूट आहे हे दिसलं पाहिजे. आम्ही त्याकडे सुरुवातीला दाखवलेलं आहे. आता त्या ठेकेदाराचं असं म्हणणं आहे की तुम्ही तो उकरलंय ते थांबा, इथं निघतंय, बोटाने निघतं इथं. ही यांची क्वालिटी आहे. आता मला सांगा का हे सगळं बोटाने निघतंय, ही कोणती क्वालिटी आहे या फाउंडेशनची. हा PCCचा वरचं हे 6 इंच करायचं आहे, याची तुम्ही क्वालिटी पाहू शकता. हे बोटाने निघते, किती दिवस टिकल. तर म्हणजे याचाच अर्थ का हे जे काम आहे हे फक्त त्या PCC वरच केलेलं आहे, इथं सिद्ध होते. तुम्ही इंजिनियर बोलवा नाही तर कोणी वरिष्ठ बोलवा. माझी तर कार्यकारी अभियंता जे आहे जिल्हा परिषद उत्तर बांधकाम विभागाची, त्यांना रिक्वेस्ट आहे का तुम्ही या आणि हे कसा झोल चालू आहे आणि या संबंधित या ठेकेदार आणि जो कोण तो इंजिनियर आहे त्याच्यावर गुन्हा दाखल करा. कारण काम अपूर्ण असताना काम पूर्ण झाल्याचं दाखवून यांनी बिलं काढलेली आहेत. जुन्नर टाइम्स, सुराळे तालुका जुन्नर.